पहिले 6 वर्षाची रास किती आहे? 6 वर्षाची रास आहे 1568 आणि 4 वर्षाची रास आहे 1312. बरोबर आहे. जो रास असते त्या राशीमधला फरक म्हणजे असते सरळ व्याज. मी त्याचा फरक काढा. किती उरले इथं? 6, 5, 2, 256. इथं किती वर्ष उरले? 2 वर्ष. 2 वर्षाचं किती आहे? 256. 4 वर्षाचं किती होईल? 256च्या डबल 512. 4 वर्षाचं सरळ व्याज किती झालं? 512. 4 वर्षाची रास किती आहे आपली? 1312. 4 वर्षाची रास या 1312, त्याच्यातून व्याज मायनस करा 512. बरोबर आहे. किती उरले मग? 0 0. 13तून 5 गेले 8 राहिले. काय आलं तुमचं? 800 काय झाली? मुद्दल. 800 काय झाली? मुद्दल. 800 झाली तुमची मुद्दल. आता काढायचं आहे तुम्हाला. काय काढायचं आहे? दर. 800 रुपये तुमची मुद्दल आहे. व्याज किती आहे? 512 आहे ना. 4 वर्षाचं व्याज किती आहे? 512 गुणिला दर भागिला 100. काय करा मग? 512 गुणिला 100 भागिला 800 गुणिला 4 द्या भाग. 8 भाग द्या डायरेक्ट. किती? 8चा काय आहे तो? घन आहे ना. मग 8चा फाळा. 8 सकम 48. किती उरले? 3. 8 चोक 32. हे 2 शून्य कॅन्सल झाले. 4 जर भाग दिला तर 16 चोक किती होते? 64. म्हणजे किती होईल तो? 16%. समजलं काय?